आज पत्रकारांना सर शिवाजी धमकी दिलेली आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, ह्याच्या आधी सुद्धा मी लातूरमध्ये बोलत असताना कुणी अशा लेवलला जाऊन खालच्या लेवलला जाऊन जर वक्तव्य करत असेल तर त्या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो. आणि पत्रकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकशाही टिकण्यामध्ये पत्रकारांचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे प्रश्न विचारत असताना ठीक आहे, कधी कधी एखादा पत्रकार फार पर्सनल प्रश्न विचारतो, पण उत्तर देत असताना चिडलंच बायल, रागवलंच बायल, शिवाय दिलाच बायल असं तरी नाही. समजून सांगून होऊ शकला असतं. त्यांचा स्वभाव थोडासा वेगळा आहे, पण कितीही स्वभाव वेगळा असला तरी शिव्या देणं हे योग्य नाही. कदाचित ते लवकरच दिलगिरी व्यक्त करतील असं मला वाटतं. पण कुठलाही नेता कितीही मोठा असला, लहान असला, मीडियामध्ये सातत्याने येत नसला तरीसुद्धा शब्दांवर कंट्रोल राहणं हे कुठल्याही नेत्यासाठी महत्त्वाचं आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल चुकीचं बोलणं हे अयोग्य आहे. आणि पत्रकारांबद्दल सुद्धा बोलत असताना तारतम्य सांभाळलं गेलं पाहिजे असं आमचं मत आहे. मागच्या काही दिवसात ते म्हणले मी आतापर्यंत 5 खून केलेत, मी बॉम्ब टाकतो असे त्यांनी वक्तव्य केले. त्याच्या वक्तव्याबद्दल काय म्हणतो? आता त्यांनी काय केलंय, कसं केलंय हे मला तरी तिथं सांगता येणार नाही. राऊत साहेबांनी ते पत्र व्हायरल केलं कशाचं? त्यांनी जे वक्तव्य केलेत ना त्या संदर्भात तक्रार दिली होती मुंबईची. ते मी पत्र तरी ते बघितलेलं नाही. त्यांनी पूर्वी काय केलं हेही मला तिथं माहिती. 3-4 दिवसापूर्वीच विषय आहेत सगळे. असं झालं होतं का? बोलले ते मीडियाला बोलले सगळे. आता मग ते मला बघावं लागेल, पण वक्तव्य चुकीचंच होतं हे मात्र खरं. अजितदादाच्या अपघाताबद्दल आपणच पाठपुरावा करताय, पण अजितदादा गटातील जे काही आमदार, माजी आमदार होते त्यांनी आवाज उठवताना बाजूला केलेले, यावर काय? काही आमदारांनी बोललेले, गडकरी यांनी बोलले होते की अजितदादाच्या अपघातानंतर बोलले होते, त्यांना बाजूला करण्यात आलं होतं. आपणच पाठपुरावा करताय पूर्ण प्रकरणात. नाही, त्यांच्यातले पण लोक करतात पाठपुरावा, आणि खास करून मीडियाची खूप आम्हाला साथ आहे. ते तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. काही माजी अधिकारी आहेत, काही चांगली लोक आहेत, कारण शेवटी सगळीच काय खराब असतात असं नाही. बरेच चांगली लोक आहेत, त्या लोकांनी सहकार्य केलं, त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही इथं पोहोचलो. आता अमोल मिटकरींना संधी आमदारकीला दिली गेली बाल असं सगळ्यांची भावना होती, पण दुर्दैवाने तिथं त्यांना काही मिळालेलं नाही. मिळालं कोणाला? तर एका नेत्याच्या मुलाला मिळालं. कोकणातले नेते आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि एक जे भाईजी का काय भाईजी म्हणतात त्यांना, त्यांच्या दिवाणजींना संधी मिळाली. त्यामुळे कुठं ना कुठेतरी त्यांनी हे जे काही नेते आहेत, काही प्रमाणात दादा त्यांच्यावर नाराज होते, अशाच नेत्यांना दुर्दैवाने जर आज ताकद दिली जात असेल तर मग एक संदेश असा जातो की त्या पक्षामध्ये जे अध्यक्ष आहेत त्यांचं खूप चालतं असं नाही, पण या इतर लोकांचंच जास्त चालतं. माझं मत आहे आज संघर्षाची खरी भूमिका घेण्याची जरूरत आहे. या अनुषंगाने भूमिका घेऊन लोकांच्या वतीने लढणं हे फार महत्त्वाचे, पण अनेक लोकांना सत्ता ही जास्त महत्त्वाची असं दिसतंय. आपण शेतकऱ्यांशी लढत आहात आणि जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला आहे, 2026 बद्दल आपण बोलतोय, पण 2024ला सुद्धा नीटचा पेपर फुटला होता. आणि त्यावेळेस त्या विभागाचे जे अधिकारी प्रमुख होते, पेपर फुटला असताना सुद्धा त्या अधिकाऱ्याला दुसऱ्या वर्षी एका मोठ्या भाजप शासित राज्याचा तिथं चीफ सेक्रेटरी म्हणून प्रमोट केलं गेलं. म्हणजे ज्या विभागाचा अधिकारी त्याला जबाबदार धरायला पाहिजे होतं 2024ला, त्या अधिकाऱ्याला दुसऱ्याच वर्षी बढती मिळाली. त्यामुळे त्या विभागामध्ये बऱ्याच लोकांचं धाडस वाढलं आणि 2026मध्ये पेपर मोठ्या प्रमाणात फुटला. 26 लाख विद्यार्थी या पेपरसाठी बसत असतात आणि त्याच्यात सर्वसामान्य परिवारातले आहेत. पैसे देऊन हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. एक पेपर 15 लाखाला फुटला. अशात गरिबाची काय चूक? परत पेपर द्यावं लागलं. त्यात मेंटल प्रेशर इतकं असतं की त्यातल्या दुर्दैवाने 22 मुलींनी आत्महत्या करण्याचा विचार केला आणि दुर्दैवाने आत्महत्यासुद्धा केली. परिवाराची काय चूक? त्या विद्यार्थ्यांची काय चूक? जी चूक असेल तर सरकारमधल्या नेत्यांची आहे. त्यामुळे जे नेते, जे मंत्री आज तिथं काय नाव त्यांचं ते धर्मेंद्र प्रधान जे तिथं बसले, त्यांना अजिबात हक्क नाही तिथं बसण्याचा. त्यांनी तिथं पाय उतार झालंच पाहिजे. या परिवाराला सुद्धा सहकार्य सरकारकडनं तिथं झालं पाहिजे. पण अशा गोष्टी जर परत होत असेल, आता परत महाराष्ट्रामध्ये परत एकदा MPSCकडनं पेपर व्हावे अशी आमची इच्छा असताना तो निर्णय तिथं घेतला होता. आता एक परीक्षा ही परत ऑनलाईन घेण्याचा घाट घातला जातोय. त्याचा विरोध आम्ही करतो आणि जर सरकारने तो निर्णय मागे घेतला नाही तर मग एक मोठं आंदोलन जसं गेल्या वेळेस आम्ही उभं केलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन हे पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारच्या विरोधात
विद्यार्थ्यांच्या वतीने MPSC विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही तिथं उचलणार आहोत आणि उठवणार आहोत. एल्गार शेतकऱ्यांचं जे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे, शेतकऱ्यांबाबत जे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.